आजची तुम्हाला पावभाजीची डिश कशी वाटली? नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे पावभाजी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा, मी एक कुकर घेतलेला आहे. पावभाजी आपल्याला याच्यात बघा मी काय काय घेतलेलं आहे. 1 वाटी बटाटा घेतलेला आहे, सोलून स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे. 1 वाटी शिमला मिरची आहे. फ्लावर घेतलेला आहे 1 वाटी. फरसबी आहे 1 वाटी. आणि मटार घेतलेले आहे 1 वाटी. हेच आपल्याला पावभाजीला साहित्य. आणि 1 ग्लास भरून मी पाणी टाकणार आहे. याच्यातच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. फक्त आपल्याला 3 शिट्या घ्यायचे आहे. बघा, गॅस चालू करून घेत आहे. कढई ठेवलेली आहे. एके साईडला कुकर पण ठेवलेला आहे आपल्याला भाजी शिजवण्यासाठी पावभाजीच्या. हे बघा, आपली कढई गरम झालेली आहे. मी तेल टाकून घेते 3 चमचे. हे बघा, मी 7 कांदे घेतलेले आहे, बारीक कापून घेतलेले आहे. कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पावभाजीसाठी. हे बघा, तेलात टाकून घेते आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. कांद्यावरच आता मीठ टाकून घेते. 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे. आपला कांदा लालसर होऊ द्या. हे बघा, आपला कांदा लालसर झालेला आहे. याच्यात 2 चमचे मी आले लसणाची पेस्ट टाकून घेते. याच्यात आलं आहे, मिरची आणि लसूण आहे. याच्यातच आपल्याला मी 8 ते 9 टॅमॅटो घेतलेली आहेत बारीक. आणि बारीकच कापून घेतलेली आहेत. ही बघा, आता मी याच्यातच टाकून घेते. कांद्याची ग्रेव्ही केली त्याच्यात टाकून घेते आहे मी. एके साईडला पावभाजीची भाजी पण शिजून झालेली आहे. मी गॅस बंद करून घेत आहे. हे बघा, आपला कांदा आणि टॅमॅटो मस्त शिजलेला आहे. याच्यातच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत पावभाजीसाठी. हा बघा, आपला लाल तिखट मसाला, आगरी मसाला 2 चमचे टाकून घेत आहे मी. हा गरम मसाला आहे, 1 चमचा टाकून घेत आहे. हळदी पावडर अर्धा चमचा टाकून घेते आहे. ही धना जिरा पावडर, ही पण 1 चमचा टाकून घे. आणि हा पावभाजी मसाला आहे, हे मी 2 चमचे टाकून घेणार आहे. याच्यानेच आपल्याला चव येणार आहे पावभाजीसाठी. आणि तुम्हाला दुसरं मी सांगते, पावभाजी आणखीन चवीला लागेल म्हणून मी सांबारा मसाला टाकून घेत आहे. तो 1 चमचा टाकून घेत आहे. हेच मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि याच्यात आपल्याला भाज्या टाकून घ्यायचे. हे बघा, मी भाज्या कशा
एक जाळी घेतलेली आहे, त्याच्यावर मीठ टाकून घेतले आणि खाली पाणी आहे. पाणी आपण नंतर टाकू शकतो. आता मी भाजी टाकून घेते. पाणी कमी ठेवलं की भाज्या पण छान शिजतात आपल्या. ह्याच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा पाणी टाकून घेऊ. पावभाजीचंच आहे. गॅस फास्ट करून घेत आहे मी. बघा आपली पावभाजी छान झालेली आहे. रंग पण छान आलेला आहे. हा बघा मी वरून बटर टाकून घेत आहे आणि कोथिंबीर पण टाकून घेत आहे वरून. पावभाजी झालेली आहे. मी गॅस बंद करून घेत आहे आणि पाव पण तुम्हाला गरम करून दाखवत आहे मी. हा बघा तवा ठेवलेला आहे. गॅस चालू करून घेत आहे. हा बघा आपला तवा गरम झालेला आहे. मी बटर टाकून घेत आहे. गॅस कमी करून घेत आहे. त्याच्यावरच मी थोडा मसाला टाकून घेत आहे. आपल्याला पाव गरम करून घ्यायचे. पाव आपले गरम होऊ द्या. हा आपले पाव मस्तपैकी गरम झालेले आहे. मी आता डिश सजवून घेत आहे. गॅस बंद करून घेत आहे. हा आजची तुम्हाला पावभाजीची डिश कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. छान मी पाव वगैरे गरम करून दाखवलेले ते बघा. तुम्हाला दाखवते पण उघडून. आणि भाजी पण छान झाली आहे. रंग पण छान आलेला आहे बघा. तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. तुमची पण माझ्यासारखी जसं मी साहित्य सांगितले तशीच होईल.